म्हणजे एक ड्रग माफियाला कसं हॉस्पिटलमध्ये येरोडामध्ये असताना पण देखील टीव्हीचा कारण दाखवून 7 महिने पाहुणचार एका हॉस्पिटलमध्ये करण्याची घटना होऊ शकते। पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे। आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल। खरं तर आपण नेहमीच म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवता कामा नये। एकंदरीत ड्रग्सचा कशा प्रकारे हा नेक्सेस आहे ह्याचं एक उदाहरण मला वाटते ललित पाटील हे प्रकरण होऊ शकतो। म्हणजे एक ड्रग माफियाला कसं हॉस्पिटलमध्ये येरोडामध्ये असताना पण देखील टीव्हीचा कारण दाखवून 7 महिने पाहुणचार एका हॉस्पिटलमध्ये करण्याची घटना होऊ शकते। ती घटना होत असताना त्याच वेळीमध्ये एमडीचा साठा ससूनच्या गेटवरती आपल्याला सापडतो। त्यानंतर तो असलेला आरोपी फरार होतो आणि फरार झाल्यानंतर देखील सभापती महोदय त्याचा वावर हे बाजूला सीसीटीव्ही फुटेज केल्यानंतर लेमन ट्री या हॉटेलमध्ये सापडतो। एक लोकप्रतिनिधीचा एवढाही आरोप केलं की लेमन ट्री मध्ये काही वेगवेगळे प्रकार पण चालू होते। मी ते रेकॉर्डवर बोलत नाहीये। तुमचा उद्देश चांगला आहे, तुम्ही कारवाई करण्याची भूमिका घेतली, सर्व काय झालेलं आहे। मूलभूत सभापती महोदय दोनच प्रश्न माझे या निमित्ताने की हा एक नेक्सेस झालेला आहे, तुम्ही बडतर्फ केलाय, सर्व काय झालेलं आहे। आजही ज्यावेळी आपण आता इकडे बोलतोय अंचल केमिकल फॅक्टरीवरती आपले पोलीस धाड टाकण्याचं काम करतायत। 107 कोटी रुपयाचा ड्रग्ज हे खोपोलीमध्ये आज सकाळी हस्तांतर झालेले। हा इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि या माध्यमातून ह्याचा कुठेतरी सॅटेलाइट म्हणा किंवा नेक्सेस म्हणा हे आपण शोधू शकतो का? उपमुख्यमंत्री महोदय हे आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे या व्यक्तीने, म्हणजे हे व्यक्ती म्हणून तुमचा विषय नाही किंवा इकडे नाही सभागृहाचा नाही, पण तो हे सरकार म्हणून की तुम्ही कितीही जरी काही जरी करा तरी आमचे नेक्सेस एवढे आहेत। फरार झालेला आरोपी पण सभापती महोदय 72 तासामध्ये हजर होतो आणि ते दक्षिण भारतामध्ये हजर होतो आणि हजर होत असताना लाईव्ह मीडियाला सांगतो मी पळालो नाही, मला पळून लावण्यात आलेलं आहे। म्हणजे ह्याचा अर्थ कोण ना कोण तरी कुठची तरी शक्ती त्याच्या मागे असावी किंवा होईल। आणि म्हणून या बाबतीतली जी तुम्ही बडतर्फ केलं किंवा काय काय कारवाई केली ही तेवढ्यापुरता मर्यादित न राहता ह्याला एका वेगळ्या इंटरनॅशनल लेवलनी बघण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे। आपल्या पोलिसांवरती विश्वास आहे तरी देखील तुम्ही काही लोकांना बडतर्फ केलं। एक आरोपी विनय तैना होत्या, त्यांच्या ट्रीटमेंट करणारे एक डॉक्टर होता, त्या डॉक्टरांना पण देवकातेना तुम्ही अटक करण्याची भूमिका घेतली। परंतु ज्यांनी यांच्यावरती उपचार केला ललित पाटीलवरती ते संबंधित संजीव ठाकूर यांच्याबद्दल कुठची अटक झालेली नाही, काही झालेली नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ह्याचा नेक्सेस जर सापडायचा असेल तर ह्यांची नार्को टेस्ट, ललित पाटीलची नार्को टेस्ट, डॉक्टर देवकातेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का? हा झाला एक प्रश्न। आणि दुसरा महत्वाचा आहे, मी परत एकदा बोलतो की हा नेक्सेस हा वाढत चाललेला आहे। इकडे आज औषध, इकडे एमडी मिळाले आहेत, इकडे ड्रग्ज मिळालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत आणि म्हणून ह्याचा इंटरनॅशनल लेवलला हे करत असल्यामुळे हे प्रकरण आपण सीबीआयला देणार आहात का? माननीय सभापती महोदय, जो प्रश्न या ठिकाणी भाऊंनी विचारला, पहिल्यांदा तर हे जे अधिष्ठाता होते संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता असेल तर कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही। शेवटी आपण तुम्ही अटक करणार का आणि मी अटक करणार असं आपल्याला सभागृहात सांगता येत नाही, ती एक न्यायिक प्रोसेस आहे। पण त्या संदर्भात त्यांचे धागेदोरे काही जरी सापडले, कोणाचेच, त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे। आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र चाललेलं आहे। पुढे काही प्रश्न कदाचित आज ते चर्चेला येणार नाहीत, पण जसं मागच्या काळामध्ये आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले काही आपल्याला ड्रग्ज सापडले, त्याच्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे आणि त्याला म्हणजे जे काही त्यांनी पॅकिंग केलं होतं ते मेड इन पाकिस्तान आहे, आतमध्ये ड्रग्ज होते। तर एक हे षडयंत्र चाललेलंच आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट हे आहे की आपल्याकडे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे, कारण हे काय क्युरेटेड ड्रग्ज तयार करणं थोडं सोपं आहे,
वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहेत. म्हणून आपण जवळपास जेव्हापासनं माननीय देशाचे गृहमंत्री यांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि राज्यांच्या डीजीची बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडे देण्याच्या ऐवजी तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली. तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय. त्या ठिकाणी ड्रग्सचा तो जो काही फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय. आता जो ललित पाटील आहे या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना केमिस्ट बिमिस्ट यांना धरून 2020 मध्ये फॅक्टरीज चालू केली ड्रग्सची आणि मग त्यानंतर तो पकडला गेला आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे. त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे. पण मला असं वाटतं की आता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या. कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारचा हा अटॅक हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे. आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल. जर तेवढे पुरावे असतील तर बडतर्फीची कारवाई देखील केली जाईल, काही अडचण नाही. आहे नाही त्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही याच्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांची ड्युटी होती, त्यांनी ते पाहायला पाहिजे होतं, इतके दिवस का आहे लक्ष दिलं नाही म्हणून केलाय. पण अजून तपास चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी सापडलं तर सगळी म्हणजे अंतिम कारवाई, कारण याच्यामध्ये कोणाला माफी देण्याचं कारण नाही, ती कारवाई देखील आपण करू. याच्यामध्ये जे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक होते भागवत म्हणून त्यांनाही निलंबित केलेला आहे आणि त्यांचाही सहभाग हा तिथे त्यांचा सहभाग त्यांचं सुपरविजनरी ड्युटी होती, सुपरवायझरी. पण तरी देखील आता तर त्यांना निलंबित याकरता केलंय की सुपरवायझरी ड्युटी त्यांनी नीट केली नाही. पण त्याच्या पलीकडे त्यांचाही कुठला सहभाग जर मिळाला तर त्यांच्यावरही कारवाई केली. म्हटल्याप्रमाणे मी स्वतः व्यक्तिगतरित्या ससून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. काही गोष्टी माझ्याकडे आहे की ललित पाटील याला टीबीच्या उपचारासाठी ससूनमध्ये पाठवण्यात आले होते, परंतु त्याच्यावर हर्नियाचे उपचार झाले. नंतर त्याला अल्सरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सांगण्याचा मुद्दा हा की आपण आरोग्य व्यवस्थेवर पण चर्चा करतोय. या ससून हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलमध्ये काही पेशंटला खाली झोपावं लागतं, बेड नाही म्हणून. ही सत्यता, याला आपण काय करू शकतो. पण ललित पाटीलला 9 महिने तिथं राहायला भेटतं, हा एक मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. आणि याच्यात जे सचिन भाऊने म्हटलं ते ठाकूर जे डीन तर प्रचंड त्याच्यात पूर्णपणे दोषी आहेच, त्याच्यावर तर आणखी जी काही कारवाई करायची. परंतु आपण याच्यामध्ये या गोष्टी सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 उपनिरीक्षक, परंतु मला असं वाटतं की मोठ्या कोणाचा तरी याच्यावर हात असल्याशिवाय हे लोक सुद्धा हिंमत करू शकत नाही, कोणतेही सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक. याच्यातही तपास होण्याची आवश्यकता ते सरकार करणार. कारण दुसरा मुद्दा, हे ड्रग्सचे कारखाने जे काही आता नाशिक, संभाजीनगर, खोपोलीला जे सापडले, हे जे MIDC एरियामध्ये बंद पडलेल्या ज्या इंडस्ट्री आहे अशा ठिकाणी हे ड्रग्सचे कारखाने सुरू आहेत. मला वाटतं त्याच्याविषयी सुद्धा सरकारने या सगळ्या विषय इनलिगल आहे, कोणत्या परवानग्या नाही, काही नाही सगळ्या ठिकाणी. माझं विनंती अशी आणि हा प्रश्न आहे सरकारला की या सगळ्या ललित पाटील प्रकरणात अशा पद्धतीनं रॅकेट तर पूर्ण राज्याचं आहे, पण आपण ललित पाटील प्रकरणावर चर्चा करतोय. 9 महिने तो तिथे राहतो अशा वेगळ्या आजारात. या संबंधित जे काही डीन आहेत त्याच्यावर कडक कारवाई. आता त्यांना कामावून कमी केलेलं आहे, फक्त सभापती महोदय. माझं एक याच्यातलं हे जे अशा पद्धतीनं जे कारखाने इनलिगल सगळ्या ठिकाणी चालू, याच्यात उद्योग विभागाला सुद्धा बरोबर घ्यावं लागेल, कामगार विभागाला सुद्धा बरोबर घ्यावं लागेल आणि मगच पोलिसांना कारवाई करता येणार आहे. म्हणून याच्यासाठी सुद्धा राज्य सरकार काय पावलं उचलणार. माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो महत्वाचा आहे. कारण
हे खरंच आहे की आपल्याला आतापर्यंत जे काही अशा प्रकारचे कारखाने मिळाले हे बंद कारखान्यांमध्येच त्या ठिकाणी ते काम चाललेलं आहे आणि याच्यामध्ये काही केमिस्ट, काही वेगवेगळ्या प्रकारे ज्यांना या संदर्भातलं रसायन तयार करता येतं, अशा प्रकारचं एक पूर्ण रॅकेट तयार होतं आणि मग त्या बंद कारखान्यामध्ये दुर्दैवाने मी त्या दिवशी देखील बोललो की हे जे काही MD सारखे ड्रग्ज आहेत हे म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरी ऊस जो असायचा त्याचा रस काढून आणि तो कढईत टाकून आपण गूळ तयार करायचो, तशा प्रकारचे हे ड्रग्ज आता तयार होऊन राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे पण आपण आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या भागामध्ये इंटेलिजन्स आपल्याला आहे आणि जिथे साधारणपणे प्रादुर्भाव आहे अशा सगळ्या भागांमध्ये जे काही बंद कारखाने आहेत त्याच्याला भेट देण्याचे आणि त्याची माहिती घेण्याचे आदेश देखील हे आपण दिलेले आहेत. दुसरं आपण जे सांगितलं ही गोष्ट खरीच आहे की 7-7 महिने एखादा व्यक्ती ऍडमिट राहतो आणि त्याला काही आणि ते 2020 पासून जेवढे वेळा तो पकडला गेला तो ऍडमिटच आहे. म्हणजे त्याला काही विषयच नाही. त्याने ते किती कुठले आजार आहे माहिती नाही, म्हणजे त्याच्या आजाराची लिस्ट जर जी काही डॉक्टरांनी दिली आहे ती पाहिली तर असं वाटतं की हा माणूस चालूच शकत नाही, पण तो पळून जातो, पसार होतो, तो पसार होतो. त्याच्यामुळे डीनवर कडक कारवाई केलीच जाईल आणि आपण जे सांगितलं मी पुन्हा आपल्याला सांगतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणीही, कारण चौकशी याची चाललेली आहे आणि स्वतंत्रपणे चौकशी आपण करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.